श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. केदारनाथ. जेथे जेथे भगवंताची खूण किंवा वास आहे अशा ठिकाणी क्षेत्र निर्माण होते. लोक तेथे आपोआप आकर्षिले जातात. तेथे जाऊन देवाचे दर्शन घ्यावे असा संकेत आहे. पुराणामध्ये तीर्थक्षेत्रांची माहिती दिलेली आहे, परंतु ही ठिकाणे नेमकी कोठे आहेत हे लोकांना माहीत नव्हते. आद्य शंकराचार्यांनी हिमालयात पायी प्रवास करून केदारनाथ व बद्रीनाथ ही ठिकाणे शोधून काढली. केदारनाथ हे ठिकाण हिमालयात फार उंचावर आहे. तेथे 24 तास बर्फ पडलेले असते. तेथे प्रत्यक्ष मंदिरात जाऊन मी पूजा केली आहे. तेथील शिवलिंग म्हैस बसते तशा आकाराचे आहे. एका लहान फुलपात्रात मावेल एवढे पाणी देवावर घालतात व नंतर त्याला पंचामृत हाताने चोळण्याची पद्धत आहे. केदारनाथ या ठिकाणी भारतीय लोक अतिशय कष्ट सहन करून कोणी पायी तर कोणी घोड्यावर बसून दर्शन करायला का जातात? तेथे विशेष असे काय आहे याचे संशोधन करण्यासाठी म्हणून परदेशातून एक संशोधक जोडपे तिथे गेले होते. या जोडप्याने भारतात येण्यापूर्वी भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. पहाटेच्या ब्राह्ममुहूर्ताला काही अनुभव येतो का हे अनुभवण्यासाठी त्यांचा रात्रभर जागण्याचा कार्यक्रम चालू होता. काही दिवसातच त्यांना खरोखरच फार चांगला अनुभव आला. जेव्हा या अनुभवाविषयी त्यांना सांगण्याचा खूप आग्रह झाला त्यावेळी त्यांनी खुलासा केला की रोज पहाटे 1 तारी वाजल्याचा स्पष्ट आवाज त्यांना ऐकू येत असेल. हा आवाज नेमका कोठून येतो हे शोधण्याचा त्या दोघांनी आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणीही दिसले नाही. आपल्या धर्मग्रंथात व पुराणात उल्लेख आहे की नारदजी चिरंजीव आहेत व तेच एकतारी वाजवत भगवान श्री केदारनाथाच्या दर्शनाला अदृश्य रूपाने आले असतील. याचा अर्थ श्री केदारनाथ येथे भगवंताचा वास आहे. अशा श्रेष्ठ ठिकाणी जो ज्या भावनेने दर्शनाला जाईल त्याप्रमाणे त्याला अनुभव येईल. श्री केदारनाथ व श्री गुरूंचा एकत्र विचार करता असे लक्षात येते की दोघांची शक्ती एकच आहे. म्हणजेच केदारनाथ येथे गुप्त झालेली शक्ती कालांतराने श्री गुरूंच्या रूपाने पुन्हा प्रगट झाली असे म्हणावेसे वाटते. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.